शिरपूर तालुक्यामधील ताजपुरी येथे एका 20 वर्षीय बी फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मोबाईल हॅक करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या भीतीनं त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर वय 20 असं आत्महत्या केलेल्या पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे। या घटनेनं परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार थाळनेर जवळ असलेल्या ताजपुरी गावामधील सनेर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असलेल्या किशननं राहत्या घरीच साडीनं गळफास घेतलाय। कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखलही केलं, परंतु उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तीनं मृत किशनचा मोबाईल हॅक करून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते। ही बाब किशनच्या लक्षात आल्यानंतर तो नैराश्यामध्ये गेला होता आणि त्यातूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय असं बोललं जात आहे। या घटनेची थाळनेर पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली आहे। पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील यांनी यावेळी सांगितलंय की मोबाईल हॅकची माहिती समोर आली असून त्या दिशेनं चौकशी सध्या सुरू आहे। त्यासाठी किशनचे काही निकटवर्तीय आणि मित्रांकडे विचारपूस देखील करण्यात येणार असून त्याचा मोबाईल देखील तपासाला जाऊ शकतो। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सध्या करत आहेत। परवा आमच्या गावात 4 वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली सायबर क्राईममुळे। माझा मित्र किशन सनेर उर्फ बंटी याच्या मोबाईलमध्ये ते अचानक मेसेज फॉरवर्ड होऊ लागले। म्हणजे विचित्र ते फोटो होते, त्यामुळे तो घाबरला। आमचे जे बाहेर मित्रपरिवार आहे त्यांनी फोन केले की त्याच्याजवळ 2-3 मुलं जावा आणि त्याला समजावा। असं होतं की घाबरू नको। 2-3 मुलं व आम्ही आलो त्याच्याजवळ। त्याचे मेसेज डिलीट केले, व्हॉट्सअप डिलीट केलं, त्याने ते सिम कार्ड मोडून फेकलं आणि मोबाईल स्विच ऑफ केला। पण तो अत्यंत घाबरलेला होता। त्याला 2-3 नातेवाईकांचे फोनही आले, पण त्यामुळे तो जास्त घाबरला व तो आम्हाला म्हणाला की तुम्ही आता घरी जा, मी इथं ओट्यावरती बसलेला आहे। तो ओट्यावरती बसलेला होता। आम्ही 2-3 जण घरी गेलो आणि 5 मिनिटात आम्हाला फोन आले की बंटीने असं करून घेतलं, फाशी घेतली त्याने। तरी माझ्या सर्व तरुण मित्रांना सांगण्याचे आव्हान एकच आहे की अशी कोणतीही एपीके रेशन PM किसान किंवा बँकचे कोणतेही फाईल किंवा ॲप येतात त्यांना ओपन करू नका। पहिले आपल्या गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील यांना विचारा। अशा फाईल गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या येत राहतात आणि असं काही जरी झालं तर आपले मित्र, आई वडील किंवा सरपंच, पोलीस पाटील किंवा मोठे भाऊ किंवा काका यांना कळवा। प्रत्येक प्रश्नाचा मार्ग हा निघत असतो। असा पाऊल उचलू नका, एवढीच माझी विनंती आहे।